मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मला गोळ्या घाला, जरांगेंचा आक्रमक पवित्रा। सरकारला माझा जीव घ्यायचा आहे, सलाईनमधून देखील माझी हत्या करण्याचा प्रयत्न। मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप, तर फडणवीसांवर आरोप करताना जातीवाचक टीका। मनोज जरांगेंची भाषा आता राजकीय, प्रत्येकाने मर्यादेत राहावं, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये। जरांगेंबाबत मुख्यमंत्र्यांची पहिल्यांदाच कठोर भाषा, अजित पवारही आक्रमक। मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी, त्यांच्या मागे कोण हे आम्हाला माहीत आहे, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार। 29 फेब्रुवारी ते 1 मार्चला पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमधले मतभेद कमी झाल्याचा आणखी एक संकेत, लातूर ते मुंबई विमान प्रवास एकत्र। पुण्यातल्या वेताळ टेकडीवर तरुणाई नशेच्या विळख्यात, अभिनेते रमेश परदेशींकडून व्हिडिओ समोर। तर ड्रग्ज विरोधात सरकार कधी जागा होणार, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। जम्मूच्या कठुआमधून पंजाबपर्यंत 80 किलोमीटर विनाचालक धावली ट्रेन, सुदैवाने अपघात टळला, रेल्वेकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। पंतप्रधान मोदींचं द्वारकेच्या समुद्रात स्कुबा डायव्हिंग, समुद्रातील द्वारकेच्या ठिकाणी मोदी नतमस्तक। युवा विकेटकीपर ज्युरेलच्या झुंजार बॅटिंगनंतर अश्विन आणि जडेजाची फिरकी प्रभावी, इंग्लंडचा दुसरा डाव 145 वर संपुष्टात, 192चा पाठलाग करताना भारत बिनबाद 40। पश्चिम मुंबईत राहणाऱ्यांसाठी खुशखबर, गोखले पुलाचा लोकार्पण सोहळा उद्या संध्याकाळी होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।